अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. ज्ञान जेव्हा आपण प्राप्त करतो तेव्हा अनेक जन्म माणसाचे मिळावे या जीवाला वाटतात. म्हणून किती वेळा जन्मा यावे. एक दोन घराचं कुटुंब होतं. म्हणजे घरं आता आपल्या ग्रामीण भागामध्ये शेजारी शेजारी असतात. एका घरामध्ये एक जोडपं राहत होतं, एका घरामध्ये एक जोडपं राहत होतं. पण दिवस मावळला की एका घरातून रडण्याचा आवाज यायचा आणि एका घरातून हसण्याचा आवाज यायचा. पण जे रडणारे कुटुंब होतं ते दररोज म्हणायचं आपल्या घरामधून रडण्याचा आवाज येतो आणि आपल्या शेजाऱ्याच्या घरामधून हसण्याचा आवाज येतो. मग ते रडणारे कुटुंब हसणाऱ्याच्या घरी दारात गेलं आणि विचारलं, हो बाहेर या बाहेर. त्यांना वाटलं रडणाऱ्याची पंचायत हसणाऱ्याच्या दारात कशी काय आली. पण त्यानं विचारलं, का हो आमच्या घरातून रडण्याचा आवाज येतो आणि तुमच्या घरातून हसण्याचा आवाज येतो. पण त्या घरातले स्त्री आणि पुरुष दोघंही बाहेर आले. पण पुरुष काही बोलत नाहीत, पण स्त्रिया काही गप्प बसत नाहीत. त्या घरातल्या स्त्रीनं सांगितली, खरं सांगू का म्हणली, तुमच्या घरातून रडण्याचा आवाज येतो आणि आमच्या घरातून हसण्याचा आवाज येतो. याला एक छोटंसं कारण आहे म्हणली. आमच्या दोघांचं पती पत्नीचंही तुमच्यासारखं दिवस मावळायला भांडण होतच म्हणली. होतच म्हणली. पण भांडणं झाल्यानंतर मी मात्र काय करते म्हणली, लाटणं घेते म्हणली, बेलणं घेते म्हणली, नवऱ्याच्या मागं मारायला पळते म्हणली. मारायला पळाले की मी मारायला पळते म्हणली. मी मारायला पळालं की ते हुकवतात म्हणली, चुकवतात म्हणली. लागलं की मी हसते म्हणली आणि चुकवलं की त्यांनी हसतात म्हणली. बाहेर सुख आणि दुःख शोधायला जायची गरज नाही, ते आपल्या आत भरलेलं आहे. म्हणून देव बाहेर आणि तीर्थावर शोधायला जायची गरज नाही. आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडिले. देव जर देहात असेल तर अनेक जन्म माणसाचे मिळावे आणि देव जर देहात नसेल तर एक वेळेस सुद्धा माणूस होऊ नये. म्हणून एक वेळेस माणूस म्हणून जन्माला आला त्याचं नामस्मरण कर आणि दुसऱ्या जन्मामध्ये इच्छा प्राप्त करू नको, पण जन्म मिळेल हे दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोबासी. अरे अनेक जन्म आम्हाला नको आहेत, पण एक जन्म मात्र हवाय. कशासाठी देवा? तुझ्यासाठी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले. जग आड मार्गाने चालण्यासाठी आम्ही जन्माला आलो नाही, योग्य मार्गाने चालण्यासाठी आम्ही जन्माला आलो. मला सांगावं असं वाटतं, महाभारतातला एक पुरावा आहे. प्रत्येक जीवाला भय वाटतं महाराज, प्रत्येक जीवाला. तुम्हाला आज मरणाचं भय वाटतं का नाही? आज मरणाचं भय वाटतं की? कशापासून वाटतं? बोला ना, का बोलतच नाही? मरणाचं भय वाटतं, पण कशापासून वाटतं? भय वाटतं की मरणाचं? महिला मंडळ वाटतं. कशापासून वाटतं? कोरोनापासून. कोरोनापासून वाटतं ना? पहिलं 6-6 महिने खोकले राहायचे, दमा राहायची की नाही? आता जर खोकलं तर माय कोरोना झाला काय की ग माहितीला खोकूल तीच बाई. पूर्वी ना आम्ही लहान होतो त्यावेळेस पेरणी झाली, पिकं गुडघ्याला आली, धुंडायला चालू झालं की गोठ्यातून जनावरं बाहेर काढायची झाली की त्याला मुंगशी तयार करत होते माणसं. बरोबर आहे? मुंगशी. आणि ती बरोबर जनावराच्या तोंडाला मापाचं बसायचं मुंगस तयार करायचं. आता बरोबर माणसाच्या तोंडाचं तयार झालं मुंगसच झालं. त्याच्याच आकाराचं आहे महाराज. भगवंतानं बघा किती विचार केला. त्याला माहीत होतं कलियुगामध्ये कोरोना येणार आणि एक मुंगस जनावराचं माणसाच्या तोंडाला लागणार. मग त्याला खुट्ट्या पाहिजे का नाही अडकवायला? खुट्ट्या कान. मग बघा भगवंत किती विचारिक आहे, किती विचार भगवंतांनी केला. आयुष्यामध्ये कधी भीष्म पितामहाने पाप केलेलं नव्हतं आयुष्यामध्ये, तरी मरणाचं भय वाटलं. शेवट भय वाटला. मरण माणसाला आलं की भय वाटतं. भय आहे. म्हणून माझ्या तुकोबाराय सांगतात, मनवून जीव भ्याला. जीव केव्हा भेटतो? कशाला भेट नाही, पण मरणाला भेटतो. आयुष्यामध्ये कधी पाप केलं नाही, पण 22 दिवस शरपंजरी बाणावर पडावं लागलं, याचं दुःख वाटलं. 22 दिवस प्रत्येक जण येत होता आणि भीष्माचं दर्शन घेत होता. द्रौपदी आली, द्रौपदीने भीष्माचं दर्शन घेतलं. विचार केला, इच्छा होती. भीष्माच्या हातामध्ये इच्छा मरण होतं, इच्छा मरण. तरी मरू शकला नाही का? भर सभेमध्ये द्रौपदीचे वस्त्र काढलेले पाहिले म्हणून दुःख भोगावं लागलं का? नाही. पुरावा आहे महाभारतामध्ये, पुरावा. मनवुनी जीव भ्याला
कृष्ण भगवान परमात्मा देवकी नंदन आले आणि भीष्म पितामाच्या सर्व अंगावर सर्वांगी हात फिरवल्यानंतर डोळ्यांनी पाहिल्यानंतर कृष्णाला म्हणू लागले, का रे देवा, आयुष्यामध्ये उभ्या आयुष्यात कधी दुःख भोगलं नाही, दुःख केलं नाही, दुःख झालं नाही, दुःख घडलं नाही, तरी मला बाणावर पडावं लागलं, याला कारण काय आहे? माझ्या भगवंतानी मस्तकावर हात फिरवला आणि सांगितलं, पितामा, दुःख या जन्मामध्ये घडलेलं नाही, पूर्वजन्माचं दुःख या जन्मामध्ये तुम्ही घेऊन आलात, म्हणून हे भोगावं लागतं. काय या जीवानी केलं? पूर्वजन्मामध्ये बाणाच्या टोकावर शरपंजरी पडावं लागतं. काय दुःख केलं? त्यावेळेस देवानी सांगितलं, तुम्ही डोळे झाका, मी तुमचा अंगुठा धरतो आणि मग तुम्हाला ते दृश्य दिसेल. माझ्या भगवंतानी भीष्म पितामाचा डावा अंगुठा हातावर धरला आणि हातावर धरल्यानंतर भीष्माने डोळे झाकले आणि डोळे झाकल्यानंतर भीष्माला आठवू लागलं, पहिल्या जन्मामध्ये शिकारीला जात असताना भीष्म निघण्याच्या अगोदर त्यांचे पिता शिकारीसाठी निघाले. त्याच्या पाठोपाठ भीष्म निघाला, पण पाताक्षणी एक सरडा वृक्षाच्या फांदीवर बसलेला होता आणि भीष्माची नजर त्या सरड्यावर पडली. सरड्याचा स्वभाव आहे मान हलवणं. माणसाला पाहिल्यानंतर ते सरडा या भीष्माकडे पाहिला आणि त्याला मान हलवून प्रणाम करू लागला. पण भीष्माला वाटलं, माणसं माझ्याकडे पाहिली तर खाली मान घालून जातात, पण एक प्राणी इतबर आहे, माझ्याकडे पाहतो आहे आणि मला तो मान हलवतो आहे. राग आला, द्वेष वाढला, बाणाचा टोक सरड्याच्या मुंडीमध्ये घातला आणि बाणाच्या टोकावर सरड्याला 22 दिवस ठेवलं. त्याचं थेंब थेंब रक्त गळत होतं आणि त्या सरड्यानं सांगितलं, भीष्मा, जेवढे माझे रक्ताचे थेंब या बाणावर खाली पडतील तेवढे बाण निर्माण होतील आणि दुसऱ्या जन्मामध्ये तुला त्या बाणावर पडावं लागेल, हे माझा शाप आहे. दुसरं दृश्य याला दिसायला सुरुवात झालं. भीष्माचे वडील शंतनू शिकारीसाठी जंगलामध्ये निघाले. शिकार करण्यासाठी गेल्यानंतर एक सुंदर कन्या त्या जंगलामध्ये स्वयंपाक करीत होती. 90 वर्षाचं याचं वय होतं. 90 वर्षाच्या वयामध्ये दृष्टी त्या कन्येवर पडली. कन्येवर दृष्टी पडल्यानंतर या शंतनू राजाची इच्छा झाली त्या मुलीशी विवाह करण्याची. अहो म्हणला, जे स्वयंपाक करणारी कन्या आहे सुंदर दिसते, तुमची कन्याही मला देसाल का? त्यावेळेस त्या मुलीच्या बापाने सांगितलं, अरे तुला लाज वाटते का? 90 वर्षाचा म्हातारा आहे, तुला भय नाही, तुला चिंता नाही? 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला 22 वर्षाची कन्या देतो का? अजिबात देणार नाही. त्याला माहित होतं या हस्तिनापूरचं म्हातार आहे. जा परत. शिकार सोडला, घरी रागाने आला. भीष्मानं बापाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर त्याच्या लक्षामध्ये आलं की आपल्या बापाचा चेहरा आज पडलेला आहे. पिता, काय झालं आहे? अरे 22 वर्षाची मुलगी जंगलामध्ये पाहिली, त्याचं दुःख वाटलं. त्या मुलीसोबत लग्न करावं इच्छा झाली, पण तिच्या बापाने नकार दिला. बाबा घाबरू नका, मी जातो आणि ते मुलगी घेऊन येतो. भीष्म पितामह घोड्यावर स्वार होऊन निघून गेले आणि त्याला मागणी घातली, तुझी मुलगी माझ्या बापाला आवडली आहे, देसल का? तुला लाज वाटते का? तू 22 वर्षाचा आहेस, माझी मुलगी 22 वर्षाची आहे, तुला देतो, पण तुझ्या 90 वर्षाच्या बापाला द्यायला मला वेळ लागले का? म्हणला. त्याच वेळेमध्ये त्या क्षणामध्ये भीष्माला आपल्या बापाची दया आली. 90 वर्षाचं वय स्वतः घेतलं आणि 22 वर्षाचं तारुण्य बापाला दिलं तरी सुद्धा ती मुलीचा बाप म्हणू लागला, अरे तू ज्येष्ठ मुलगा आहेस, हस्तिनापुराच्या गादीवर तू बसशील. पहिली प्रतिज्ञा माझ्या भीष्मानं केली, आयुष्यात कधी गादीवर बसणार नाही. दुसरं लग्न करशील, झालेला पुत्र तुझा गादीवर बसवशील, आयुष्यात कधी हा जीव लग्न करणार नाही. दुसरी प्रतिज्ञा. मग माझी मुलगी तुझ्या बापाची पत्नी म्हणून तुझ्या राजवाड्यामध्ये आल्यानंतर माझ्या मुलीला त्रास देशील, कधी स्त्रीवर हत्यार उचलणार नाही, कधी स्त्रीला शाप देणार नाही, कधी स्त्रीच्या समोर जाणार नाही. तिसरी प्रतिज्ञा. 3 प्रतिज्ञा भीष्मानं घेतल्या आणि 3 प्रतिज्ञेचं पालन केलं. तरी शेवटी भीष्माला मारण्यासाठी धड स्त्री नाही, धड पुरुष नाही, एक श्रीखंडी नावाची स्त्री जन्माला झाली. ती पुरुष नाही, स्त्री नाही, आपल्या मराठी भाषेमध्ये तिला म्हणतात हिजडा. मारण्यासाठी आला.
तरी माझ्या भीष्मानं हातामध्ये शस्त्र घेतलं नाही. मग देवा माझ्या आयुष्यात पाप कुठं झालं तर केवळ सरड्याचं निमित्त पाप झालं, म्हणून तुला भोग भोगावं लागतं. म्हणून मग मी सांगितलं, बालपण देवाकडे, तारुण्य देवाकडे, पण बालपण देवाकडे, म्हातारपण देवाकडे, तारुण्य स्वतःकडे. आणि त्या तारुण्यामध्ये माणसानं पापही होतं आणि पुण्यही होतं. परमार्थासाठी तारुण्याची गरज आहे, संसारासाठी तारुण्याची गरज आहे, पण माणसाने काय करायचं हे स्वतःच ठरवायचंय. का नटे हरी कीर्तनात. म्हणून खरं सांगू, परमार्थासाठी तरुणपणाची गरज आहे आणि संसारासाठी सुद्धा तरुणपणाचीच गरज आहे. म्हातारपणी संसारही करता येत नाही, का तर स्वातंत्र्य राहत नाही. तरुण म्हातारपणी परमार्थही करता येत नाही, ऐकू येत नाही, दिसत नाही, बोलता येत नाही. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. अखंड हरिनाम सप्ताह मौजे जवळा खुर्द, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020. श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी, मौजे जवळा खुर्द, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.